महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुरेश धसांनी कराडच्या मुलांवर गंभीर आरोप केले आहेत। महादेव मुंडेंच्या हत्येवेळी कराडच्या घरातून फोन कसे जातात असा सवाल धसांनी केला। सुरेश धस यांच्याकडून सुशील कराड, श्री कराड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय। महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडची मुलं सुशील कराड आणि श्री कराडवर धसांनी गंभीर आरोप केले। महादेव मुंडेंच्या हत्येवेळी कराडच्या घरातून फोन कसे जातात, धस यांचा प्रश्न। धसांकडून सुशील कराड आणि श्री कराडच्या नावाचा उल्लेख। सुशील आणि श्री कराडने 150 फोन केले, धसांचा आरोप। 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले। मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कस काय जातात। महादेव मुंडे हत्या प्रकरणी सुरेश धसांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा अशी मागणी देखील धसांनी केली आहे। मी एसपी साहेबाला एक विनंती केली, एलसीबीचे जे प्रमुख आहेत शेख अकोन यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे, त्याच्यामुळं एलसीबीचे शेख वगळून एलसीबीला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली आहे। दरम्यान जे आरोप आहेत त्या प्रकरणातले महादेव मुंडे कोण आहेत यावर एक नजर टाकूया। महादेव मुंडे परळी तालुक्यामधील भोपळा या गावातील मूळ रहिवासी। महादेव मुंडे 2022च्या आसपास अंबेजोगाईमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे। महादेव दत्तू मुंडे यांची 22 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर हत्या झाली। महादेव मुंडेंच्या गळ्यावर आणि गालावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या। आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरूच आहे, मात्र अजूनही कुणालाही अटक झालेली नाही। बीड जिल्ह्याचं पोलीस दल बदनाम झालंय, मुन्नी बदनाम होई अशी बीड पोलिसांची अवस्था झाल्याचं यावेळी धसांनी म्हटलंय। बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत, पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं, मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली। त्याचं कारणच हे आहे, ते असे बल्लाळसारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले। राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत, त्यांना मी विचारणार आहे ही एकाच जागेवरती किती वर्ष 15 वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो।